कॉन्ट्रोवर्सी जावपाचें खरें कांयच कारण नाशिल्लें. एखादो हिस्टॉरिकल म्हत्वाचो जो रेलीक आसता ताज्या बद्दल साशंकता कोणाच्या मनान उरपाक जायना. आनी म्हणून मॉडर्न टॅक्नॉलॉजी जी आसा ताचो सहारो घेतलेलो आसा. हांवें मागणी जी केली ती म्हजी मागणी म्हणजे जी बुद्ध भिक्षूच्या बाबतींतल्यान त्या बुद्ध लोकांनी तांच्या श्रीलंकेच्या लोकांनी जी केल्ली किपींग वीथ दॅट ताज्या जातूंतल्यान खरेंच DNA टेस्ट करपाक जाय. खरें कितें खोटें कितें हें सिद्ध जावन वचूनी न्ही. खरें जर आसा जाल्यार प्रॉब्लेमूच ना तें करपाचो. हें मुद्दम टिंगल मारपा खातीर करचें अशें म्हजें म्हणणें ना. पण एकदां ती कॉन्ट्रोवर्सी नश्ट जाली काय सगळ्यांक बरें न्ही. ते प्रेत समजा झेवियराचें आसा जाल्यार प्रॉब्लेमूच ना न्ही. आनी ताका आक्षेप घेवपाचो गरज ना. ती बदनामी करपा खातीर घालूंक ना. दे आर हिस्टॉरिकल एविडन्सीस. हिस्टॉरिकली अश्यो काही गजाली तांच्यांनी हें केल्ल्यो आसा. तांच्या पुस्तकांनी त्यो बरयल्ल्यो आसा. लोकांक माहिती मेळपाक जाय म्हणून हांवें तें घातलें. ताज्या फाटल्यान आनी कसलोच उद्देश ना. म्हणजे धर्माची फिलिंग्स सेंटिमेंट्स दुखप रिलिजियस वो अजिबात हेतू ना. हांगाचे ख्रिश्चन बांधव जे आसा जे ह्या देशाक आपलो समजतात तांच्या बद्दल कटू भाव आसपाची कांयच गरज ना. कित्याक मूळ ते हिंदू धर्मांतलेच न्ही. तांकां ह्या झेवियराचें इन्क्विजिशन जें आयलें तातूंत हें केलें. तांच्याय पुर्वजांक मारल्या. तांणी खबर काडची ती वाचचें तें कितें तें. न्यू ख्रिश्चन जे आसा तांकां तांच्यांनी जाळ्या आनी हें केलां मोठ्या प्रमाणाचेर जाळ्या. त्यामुळे हिंदू आनी ख्रिश्चनाच्या पालकांक जाळपाचें जें इन्क्विजिशन जें जालें ताका हो मनीस जबाबदार हें सगळेच सांगतात. गव्हर्मेंटाचे सरकाराचे कित्याक अजून पुरण एक FIR रेजिस्टर कित्याक जालें ना आनी ती अरेस्ट कित्याक जालें ना. म्हाका एक कॉन्फिडन्स न्हू पूण म्हाका दिसता आमचो जो चीफ मिनिस्टर आहा बाब प्रमोद सावंत वर्सा फेस्ताक सांत फ्रांसीस झेवियराचे फेस्ताक मुखार कदलाची बसता. तेज बारा BJPचे काँग्रेसाचे सगळे पार्टीचे आमदार मुखार पयले दुसरो तिसरो रोज सद्दां तेमकां दोताय. कित्याक दोताय? कित्याक ते आमगे ते राखताय. तेमकां लोकांक राखपा दोला. पूण एश कोन्न राखतले तुमी आमगे गोंयकारांक आमगे गोंयकारपण एश कोन्न राखतले. हांव आज जोड मागता बाब प्रमोद सावंता कडेन सर तूं सद्दां मुखार रोवाचे बसून तूं सांत फ्रांसीस झेवियराक मानता म्हूण येता. तूं मानना जाल्यार येवपा न्हू. हिपोक्रेट न्हू तूं. हांव म्हणा तूं आमगेलो चीफ मिनिस्टर. हांव तुकोडे मागता गोंय एज अ गोवन FIR न्हू रेजिस्टर कर. तेका ताळो तोप अरेस्ट कर आनी तेका ब्लॅक लिस्ट करपाक कर. नाल्यार तडीपार कर ह्या मनशाक. हो कितें आमचे गोंयकारपण पिडेर करूं सोदिता. म्हजो सरकाराक एकूच प्रश्न आहा की सरकाराचे सेंटिमेंट हर्ट जाले हो ना. सो सरकाराक हे विशयाचेर सेंटिमेंट आसा तरी आनी आसा जाल्यार तांचे हर्ट जाले आनी जाले जाल्यार ते कितें करतात ताचेर हो म्हजो प्रश्न आहा. कित्याक खूब पॉलिटिशियन जे BJPक सपोर्ट करतात जे BJPन आसात वो BJPचे सरकाराक पाठिंबो दितात आनी सांगिल्लें आहा की आमी पुलीस कंप्लेंट करतले वो एक्शन जावची आनी कितें जावचें हें तें म्हणून. ते वचून मुखेलमंत्र्याक मेळून एक्शन कित्याक घेना. वो दुसरे अशे जेन्ना इन्सिडंट जाल्ले तेन्ना सरकाराचे सेंटिमेंट हर्ट जाल्ले आनी सरकारान एक्शन घेतिल्ली. त्या भशेन एक्शन आतां कित्याक जायना हो प्रश्न आहा. कित्याक एक फस्कार कार्ड घालून उज गेलो जाल्यार आख्खें गांव वचूंक शकता. त्या पासून हेणें आतां कमेस केलां कोणें तो सुभाष वालेकार म्हणटाणे जो आमची एक बेस्ट हार्मोनिया पळय आहा ती उज घालतात. सो ताका लागून हे आतां चीफ मिनिस्टरान बेगीन ताका आनी पुलिसांनी बेगीन ताका अरेस्ट करपाक अरेस्ट करून म्हणटरी मागीर भिरांत ना ते मनशाक बिस्ते अरेस्ट करपा नासपाचें वॉर्निंग करपा जाय न्हू. कित्याक आतां आख्खे इंडियाचो डिस्टर्ब जाता ते कम्युनल हार्मनी. इंडिया इज अ व्हेरी डायवर्स कंट्री. religion, culture, language, food and everything. So the leader which is there should control the peace. So आंत अरेस्ट केलो सोडो पोतोन म्हणलें जाल्यार कितें फायदा आहा. मागीर पुलिसाची भिरांत ना ताका. आनी कितें करपा आतां. ते अरेस्ट कोन्न ताका वॉर्न करपा जाय. असो लँग्वेज उजा करपाक कोणें फाव न्हू.
सो म्हाका दिसता हो जो स्टेटमेंट आयला दिस इज टू डायवर्ट अटेंशन. इट इज सपोर्टेड बाय बीजेपी इन सम फॉर्म ऑर दी अदर. त्या खातीर प्रोबेबली आज चीफ मिनिस्टर योगी आसा आनी भारतीय जनता पार्टींतल्यान हाजेर कांय कंडेमिंग स्टेटमेंट येवना आनी भारतीय जनता पार्टी हातूर कांय क्रिमिनल एक्शनूय घेना वेन इट रिक्वायर्स क्रिमिनल एक्शन. तेन्ना पयली डिमांड आमची भारतीय जनता पार्टी कडेन सरकारा कडेन आसा की पयल्या सुवातेर ताका अरेस्ट करचो आनी इन्क्वायर करचे आनी हातलो बॅकग्रावंड चॅक करचो की कित्याक लागून हो स्टेटमेंट आयला. आनी हे स्टेटमेंट जे येता ते मोर पर्टिक्युलरली तेन्ना येता जेन्ना आमी जॉबा बद्दल विचारता, जेन्ना आमी जॉब स्कॅम वयर काडटा, जेन्ना आमी लँड स्कॅम वयर काडटा, अशा वेळारूच अशे स्टेटमेंट कित्याक येता काय डायवर्ट करपाक लोकांचें अटेन्शन हाचे बद्दल आमकां डावट मारपाक लागला. आणि जर फाल्यां जर तुमकां दिसता एक्शन जावचें एफआयआर फायल करची, म्हाका दिसता पुलीस विल टेक द एक्शन. न्ही तुम्ही महत्व दिवना पण त्या विधानाक लागून लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट जावंक शकता न्ही. नाही म्हाका दिसता आता काल जो आता लॉ अँड ऑर्डर फॉर एक्झाम्पल जे काणकोणा जालें ताका रायट विंग जबाबदार आशिल्ले, सुरू खंयच्यान जाली. पण जेन्ना काँग्रेस कन्व्हिनियंटली जेन्ना टार्गेट करता की हो एका समाजा खातीर विशय आयला म्हणून, तर म्हाका दिसता ते चुकीचें आसा. त्यामुळे कम्युनल हार्मनी मेंटेन करप ही म्हाका दिसता सगळ्या समाजांची जबाबदारी आसा. त्यामुळे स्पेसिफिकली टार्गेट कोणाकूच करचें न्ही. डिस्टर्ब करपा सारकें ताजेर तुमी कशें पळयता? मुख्यमंत्र्यान भाश्य केलां आसतलें आनी हांवें तेजेर कॉन्ट्रोवर्शियल भाश्य करपाक सोदना. आज आमी टिचर सेलाचो हांगा प्रेजेंटेशन दवरिल्लें आनी त्यामुळे टिचर सेलाच्या संदर्भात कितें प्रश्न आले म्हाका विचारप तुमकां विचारता कारण खुबशे जे अपोजिशन आसा तेंच्यांनी बीजेपी टार्गेट केला की ते आतां मुख्यमंत्री भायर सरून गेला. हांव पयलीं तेणे कितें सांगलें जाल्यार कितें जातलें दोगांयचे वेगवेगळे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करप ना. कितें आतां तेणे कितें उलयलें तें मागीर पळयता. त्याच्यात टेस्ट करपाची पयली गरज आहा. गोंयचो सायब म्हणटा आमी ताका, तेणे इतली वर्सां जाली तो आमच्या गोंयान आहा. आमी म्हणटा तो आजुनूय जितो आहा. सो तो जो तर म्हणटा DNA टेस्ट तेजे करूंक जाय जाल्यार तेजे पयलीं करचे हें हांव ताका सांगूंक सोदतां. तुजे पयलीं वचोन टेस्ट कर DNA टेस्ट आनी तेजे हेचेय टेस्ट करची पडटली. कित्याक तो सदांच हालीं तो अनसक्सेसफूल जायत आहा. तो जो उलयतालो की पणजेचे लोक आपच्या वांगडा आपल्या वांगडा तेणें टेस्टूय केलें. तें बाकीचे सगळे वस्तू टेस्ट केले ताणें, पॉलिटिक्स टेस्ट केलें, सगळे भाशेचे वस्तू टेस्ट केले ताणें. आनी आतां खंय पावला तो पळया तुमी. म्हणजे ह्या स्टेजीर तरी पावचो न्हू. सो आमकां एक पॅटर्न दिसची पडटा. फाटल्या दिसांनी आमी ह्या सरकाराक सारको एक्सपोज केल्लो आसा. दे डीपली इनवॉल्ड इन करप्शन. आमचे सगळी जमनी विकता, सगळे डिलिंग करता हो सरकाराचे मिनिस्टर आहा, इन्क्लुडींग चीफ मिनिस्टर. टुडे गोवा इज ऑन सेल. इफ यू गो टू डेल्ली थंय एक्झिबिशन घाल्लें आसा. तुका सर्वे नंबर, फॉर्म 1 and 14 सगळे डिटेल्स मेळटा. चूज द प्रॉपर्टी एंड बाय. आयज आमच्या गोंयकारा कडेन जमनी घेवंक जायना. वी हॅव एक्सपोज्ड देम. देर इज मॅसीव करप्शन, नो एम्प्लॉयमेंट. लोकांक आयज शिकल्ल्या भुरग्यांक एम्प्लॉयमेंट ना. सो हें डायवर्ट करपाक म्हाका दिसता हे नॉन स्टेट एक्टर्सांक हाडल्या ताणें टू अटॅक रिलिजन्स. म्हणजे लोकां भितर झगडी जातली आनी सरकार वील एस्केप. दे आर ट्रायंग टू डायवर्ट द अटेन्शन एंड वी वील नॉट अलाव टू डायवर्ट द अटेन्शन. वी वील एक्सपोज द गव्हर्मेंट. चीफ मिनिस्टर कोण इज द होम मिनिस्टर. वाय इज नॉट एक्टिंग. थर्ड टायम पयले ताणें म्हणलें आय वील नॉट अलाव रिलिजियस इनटॉलरन्स. देन वाय इज ए नॉट मेकिंग अ स्टेटमेंट. वाय आर दे ब्रिंगिंग नॉन स्टेट एक्टर्स टू अटॅक रिलिजियस कम्युनिटीज. गोय इज नोन एज अ प्लेस ऑफ मनी. हिंदू, क्रिस्तांव, मुस्लीम सगळे एकावटान रावल्या. सडनली हे नॉन स्टेट एक्टर्स कित्याक आयल्या. दॅट मीन्स तांकां जाय झगडी नासली. आय अपील टू ऑल द कम्युनिटीज, हिंदू जावं, मुस्लीम जावं, क्रिस्तांव भाव भयणांक हांव अपील करतां. दीज आर टेस्टिंग टायम्स. आमची जी संस्कृती आसा, कल्चर आसा, आमचे दायज म्हणटा ते वन ऑफ द दायज इज कम्युनल हार्मनी. लेट अस मेंटेन दॅट. हे पळय आयल्यात हांगा फुडें काडल्या सरकारान. दे आर एजंट्स ऑफ द गव्हर्मेंट टू क्रिएट द प्रॉब्लेम. हातून फक्त आम जनता पळय आसा, द कॉमन पर्सन ताका मार पडटा. आयज म्हजो शेजारी हिंदू, दुसऱ्या सायडीक मुस्लीम, आमचे भितर झगडी लावपाक हे फुडें काडलेले आसा.